आता नवीन एक एक्सपेरिमेंट आपण बघणार आहोत. तो खास छोट्या गटासाठी आहे आणि टॉपिकचं नाव आहे इव्हॅपोरेशन. काय इव्हॅपोरेशन म्हणजे काय? व्हॉट इज दिस इव्हॅपोरेशन? वॉटर गोज इन द एअर. वॉटर गोइंग इन द एअर इज कॉल्ड ॲज इव्हॅपोरेशन. पण असं कसं होतं बरं? केव्हा होतं बरं हे? आपण बरेचदा म्हणतो की वातावरण खूप ह्युमिड आहे. ह्युमिड आहे म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट जास्त आहे. आता हे हवेमध्ये मॉइश्चर कुठून येतं बरं? आता हे समजून घेण्यासाठी आपण छोटे छोटे एक्सपेरिमेंट आहेत ते करून बघूया. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? दोन इक्वल एकाच साईजच्या बॉटल घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये सारख्याच क्वांटिटीचं पाणी ऍड करायचे. टेक two similar bottles and add equal water in it. त्यासाठी फार तर फार तुम्ही काय करू शकता की स्केच पेननी या बॉटलला मार्क करून घ्या, म्हणजे पाणी कुठपर्यंत, लेवल कुठपर्यंत आहे आणि इक्वल आहे की नाही हे तुम्हाला कळेल. तर आपण काय करणार आहोत, त्यातल्या एका बॉटलला लीड लावायचंय आणि दुसरी बॉटल ओपनच ठेवायची. नाउ कीप these two bottles on your dining table and keep it overnight. In the morning, when you observe it, what you will observe? काय दिसणार आहे बरं तुम्हाला? You will observe that the water in the bottle which is uncovered or which is open bottle, the level of the water is decreased as compared to the bottle which has lid. ज्या बॉटलला झाकण नाहीये त्यातल्या पाण्याची लेवल कमी झालेली आहे, खाली गेलेली आहे कंपेअर टू द बॉटल विथ लीड. याचा अर्थ काय? इव्हन ॲट रूम टेम्परेचर आपण घरातच ठेवलेले आहे. रूम टेम्परेचरला सुद्धा काय होतं की या वॉटरच्या सरफेसवरचे जे मॉलिक्युल्स असतात, वॉटर मॉलिक्युल्स असतात, दे हॅव एक्स्ट्रा कायनेटिक एनर्जी टू एस्केप इनटू द एअर. तर या ठिकाणी काय झालंय, आपण लीड लावल्यामुळे ते वॉटर मॉलिक्युल्स हवेमध्ये जाऊ शकले नाही. पण या ठिकाणी आपण लीड काढून घेतल्यामुळे द मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द वॉटर, they have enough kinetic energy to escape into the air आणि त्यामुळे ते एअरमध्ये गेले आणि म्हणजेच काय झालं, त्याची व्हेपर झाली आणि व्हेपरायझेशन प्रोसेस झाली. म्हणजेच काय झालं, वॉटर मॉलिक्युल्स एस्केप इनटू द एअर इज कॉल्ड ॲज इव्हॅपोरेशन. आता हा पहिला एक्सपेरिमेंट झाला. आता दुसऱ्यासाठी आपण काय करणार आहोत, एक फ्लॅट डिश घ्यायची आहे आणि एक बॉटल घ्यायची आहे. आता हे डिश आणि बॉटल किंवा हे तुम्ही स्टीलचं पण घेऊ शकता, काचेचंच घ्यायला पाहिजे असं काही नाही. नाउ व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू ॲड इक्वल क्वांटिटी ऑफ वॉटर इन दिस डिश अँड इन दिस बॉटल ऑल्सो. आता आपण यातलंच पाणी घेऊया. इथे मी ऑलरेडी मार्क करून ठेवलेलं आहे. ओके, थोडं पाणी या डिशमध्ये काढलंय, इतकंच पाणी आपण बॉटलमध्ये ठेवूया. नाउ वी हॅव टू कीप both of the dish as well as bottle uncovered. मगासारखंच रात्री एका टेबलवरती या डिश आणि बॉटल ठेवायचंय, ओव्हरनाईट ठेवायचंय आणि सकाळी उठल्यावरती तुम्हाला हे ऑब्झर्व करायचंय. आता हे ऑब्झर्व करताना काय होणार आहे की तुम्हाला हे मोजून घ्यावं लागेल की पाणी, यातलं पाणी कमी झालंय का बॉटलमधलं पाणी कमी झालेलं आहे. ओके, तुम्ही जेव्हा ऑब्झर्व कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ही जी पसरट आपण डिश घेतलेली आहे त्यातलं पाणी जास्त कमी झालेलं आहे, त्यातलं पाणी बरंच कमी झालेलं आहे
as compared to the water in the bottle. आता याला काय कारण असेल बरं? आता हे बघा, या डिशचा सरफेस एरिया मोठा आहे and evaporation takes place mostly from the surface molecules. The molecules which are present on the surface escape in the air. आता या ठिकाणी सरफेस एरिया मोठा असल्यामुळे more molecules get escaped into the air. Here the surface area is less as compared to the dish, therefore less number of molecules get escaped here. Okay? आता याचं एक्झाम्पल काय देता येईल बघा. आपण मगाच्या पण एक्सपेरिमेंटमध्ये आपण बघितलं की वॉटर गेट इव्हॅपोरेटेड इन टू द एअर. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये, आता पावसाळा आलाच आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये पडल किंवा एखादं डबकं तयार होतं, तर तेव्हा काय होतं की पाऊस येतो तेव्हा ते डबकं तयार होतं, त्याच्यामध्ये पाणी साठतं. पण ज्या वेळेला ऊन पडतं 1-2 दिवसांनी, त्यावेळेला त्या डबक्यातलं पाणी कमी कमी होत हळूहळू ते पूर्ण कोरडं होतं. कसं काय कोरडं होतं बरं? ड्यू टू द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन. तसंच इथे आपण बघूया की एखादं छोटं डबकं शॅलो पडल असेल आणि एखादं डीप पडल असेल. जे शॅलो पडल असेल ते जास्त पटकन ड्राय होतं ॲज कम्पेअर टू द डीप पडल. आता तिसरा जो एक्सपेरिमेंट आहे आपला, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय बघा. 2 फ्लॅट डिश घेतल्यात, एकसारख्या डिश आहे. दोन्हीमध्ये तुम्हाला इक्वल क्वांटिटी पाणी ऍड करायचंय. दोन्हीमध्ये आपण सारखंच पाणी ऍड केलेलं आहे. पाहिजे तर तुम्ही याला परत स्केच पेननी मार्क करा. पण आता काय करायचंय बघा, तुम्हाला एक डिश घरामध्ये ठेवायची आहे आणि एक डिश बाहेर ऊन असताना बाहेर ठेवायची. यू हॅव टू कीप इट इन द सन. अँड व्हॉट यू हॅव टू ऑब्झर्व? यू हॅव टू ऑब्झर्व दॅट which dish will become dry quickly. When you observe it, you observe that the dish which is kept in sun, it dries quickly as compared to the dish which is kept in home or in covered area. Now what happens here? Due to the sun, the temperature of the water increases, and warmer the water, more is the kinetic energy of the surface molecules. जे surface वरचे water molecule असतात त्यांना जास्त एनर्जी मिळते, and therefore they escape into the air more quickly than the inside container. Okay. अजून एक आपल्याला छोटासा एक्सपेरिमेंट करायचा आहे. आपण काय, तुम्ही आता शाळेमध्ये ऑब्झर्व केलं असेल बघा की तुम्ही जेव्हा एखादा तुमचा शाळेमधला ब्लॅकबोर्ड पुसतात, तर ब्लॅकबोर्ड ओला झालेला ब्लॅकबोर्ड जर तुम्ही त्याला वारा घातला तर तो पटकन वाळतो. का बरं तो पटकन वाळतो बरं? तर आपण त्याला वारा देतो. तसंच आपल्याला एक छोटा एक्सपेरिमेंट करून बघायचा. 2 हँकरचीफ घ्या, तुमचे रुमाल घ्या, ते पाण्यात बुडवा, पिळून काढा. एक हँकरचीफ तुम्ही घरात वाळत टाका आणि दुसरा घराच्या बाहेर वाळत टाका, किंवा दोन्ही हँकरचीफ घरात वाळत टाका, पण एकाला वारा द्यायचा आहे आणि दुसऱ्याला वारा घालायचा नाही. यू हॅव टू फॅन वन हँकरचीफ अँड डोंट फॅन द अदर हँकरचीफ. आता परत बघा, काय ऑब्झर्व करणार आहात तुम्ही याच्यातनं? तुम्हाला असं लक्षात येईल की जो घराच्या बाहेर वाळत टाकलेला होता त्याला वारा लागलेला आहे, किंवा जो घरात होता आणि त्याला तुम्ही वारा घातलाय, फॅन केलंय, तर तो हँकरचीफ पटकन लवकर वाळलेला आहे. बरोबर? का बरं असं होतं बरं? विंड ऑर द फॅनिंग इन्क्रीजेस द रेट ऑफ इव्हॅपोरेशन. वारा घातल्यामुळे इव्हॅपोरेशनचा रेट वाढतो, अँड देअरफॉर द हँकरचीफ ड्राईज क्विकली. आता याचं एक छान उदाहरण आहे बघा. कधी कधी पावसाळ्याच्या वेळेला एकदम ढग दाटून येतात, पाऊस पडणार पण तेवढ्यात वारा सुटतो
आणि वारा सुटल्यामुळे काय होतं, पाऊस पडायचा थांबतो. आपण काय म्हणतो, वारा आला आणि ढग वाहून गेले. पण असे ढग वाहून जातात का, तर नाही. जेव्हा वारा येतो, द मॉइश्चर प्रेझेंट इन द क्लाउड्स गेट इव्हॅपोरेटेड ड्यू टू द विंड. द मॉइश्चर प्रेझेंट इन द एअर गेट इव्हॅपोरेटेड अँड देअरफॉर द रेन स्टॉप्स. समजलं? आता बघा, आपण आताच्या या एक्सपेरिमेंटमध्ये काय काय पाहिलं. आपण असं पाहिलं की व्हॉट इज इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन टेक्स प्लेस इन ओपन एरिया. कंटेनर जो ओपन असेल तर इव्हॅपोरेशन होतं. सेकंडली, वी हॅव सीन दॅट सरफेस एरिया, इफ इट इज मोर, rate of evaporation is fast. Rate of evaporation is more. Then in third case, if temperature is increased, उन्हामध्ये ठेवलं तर सुद्धा इव्हॅपोरेशन फास्ट होतं. आणि फोर्थ केसमध्ये आपण पाहिलं, प्रेझेन्स ऑफ विंड increases the rate of evaporation.